ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मित्रांनो नमस्कार। सुलभ गीता रसामृत यावर आपलं चिंतन सुरू आहे। आजचं आपलं 13वं प्रवचन आहे आणि आपला 7वा अध्याय सुरू आहे। आजचा आपला 7व्या अध्यायाचा दुसरा भाग आपण आज घेणार आहोत। काल आपण 7व्या अध्यायाचा पहिला भाग बघितला, तेव्हा हा 7वा अध्याय आहे, ज्ञान विज्ञान योग आहे। या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग। तेव्हा आणि याचं आपलं आजचं 13वं प्रवचन आहे। तेव्हा आपण लगेचच विषयामध्ये प्रवेश करूया। हे धनंजया, या सर्व जगाचे मजविन अन्य कारण नसे, मन्यांमध्ये जसा एकच धागा, माझ्यातच जग हे दिसे, माझ्यातच जग हे दिसे। सूत्रे मणिगणा इव, भगवंत म्हणतात। तेव्हा इथे काय म्हणतात भगवंत की हे धनंजया, या सर्व जगाचे मजविन अन्य कारण नसे। म्हणजे भगवंत म्हणतात की ह्या सृष्टीचं कारण मीच आहे, मीच याची उत्पत्ती आहे, याचं प्रलयस्थान आहे आणि सगळं काही मीच आहे। आता भगवंतापासूनच ही सृष्टी आलेली आहे, भगवंतामध्येच वास करत आहे आणि भगवंतामध्येच लय होणार आहे। बरेचदा ही तत्त्व आपल्याला कळत नाही, म्हणजे फार कठीण वाटतं। कारण ह्या जगामधलं एवढं जे उपादान आहे, आपण बघतो की पंचमहाभूत आहे आणि हा केवढा मोठा विस्तार आहे, हे सगळं भगवंतामधून कसं आलं हा संशय आपल्याला येऊ शकतो। तेव्हा एक बघा की एक आहे जीवसृष्टी आणि दुसरी आहे ईश्वरसृष्टी। आता ह्या दोन गोष्टी जर आपल्याला बरोबर कळल्या तर हा मुद्दा कळायला काहीही आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही। आता आपण काय आहोत, आपण जीव आहोत आणि आपण पण सृष्टी निर्माण करतो। जसा भगवंत सृष्टी निर्माण करतो, आपण पण सृष्टी निर्माण करतो, म्हणून त्याला जीवसृष्टी म्हटलं आहे। आता आपण जेव्हा झोपतो, आता आपण झोपल्यानंतर आपण स्वप्नसृष्टी निर्माण करतो ना। तेव्हा ती स्वप्नसृष्टी कुठे असते सांगा बरं? आपल्या बाहेर असते काय? नाही, आपल्या मनामधूनच आपण ती सृष्टी निर्माण करतो। तुम्ही तिथे सगळं बघता, हिमालय बघता, नदी बघता, वाघ बघता, सिंह बघता, लोक बघता, सगळं बघता, पण ते सगळं तुम्ही बघत असला तरी ते मटेरियल कुठून आलं? ते तुमच्या मनामधूनच आलं की नाही? म्हणजे तुम्ही तुमच्या मनामधून ती स्वप्नसृष्टी निर्माण केली आणि तुमची झोप तुटल्यानंतर काय झाली, ती स्वप्नसृष्टी तुमच्या मनामध्ये विलीन झाली। म्हणजे ती स्वप्नसृष्टी तुमच्या मनामध्येच होती, त्या मनामधूनच प्रगट झाली आणि मनामध्येच ती विलीन झाली। याला म्हटलं आहे जीवसृष्टी। तसंच हे जे सगळं जग आहे ही भगवंताची सृष्टी आहे आणि ही भगवंताची सृष्टी आहे, त्याच्यामधूनच येते, त्याच्यामध्येच राहते, त्याच्यामध्येच विलीन होते। आता ही सृष्टी आणि आपली जीवसृष्टी, स्वप्नसृष्टी आणि ही जगसृष्टी, बघा ह्या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत। हा नुसता भास आहे। जसा आपल्याला स्वप्नामध्ये काय होतं, फक्त भास होतो, ते आपल्याला दिसतं आणि स्वप्नामध्ये खरं पण वाटतं, पण ते खरं असतं का? ते मुळीच खरं नसतं। तशा प्रकारे हे जगत आज आपल्याला दिसतं, कारण आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये आहो म्हणून दिसतं। ही आपली अज्ञानाची निद्रा जर तुटली, आपण जर या निद्रेमधून बाहेर पडलो
तेव्हा हे जग आपल्याला दिसणारच नाही. आपल्याला तो भगवंतच दिसेल, आपल्याला ते ब्रह्मच दिसेल. ही सृष्टी तिथे मुळीच राहणार नाही. कारण ह्या दोन्ही सृष्टी कशा आहे? भासमान आहे, रिफ्लेक्टेड आहे, प्रतिबिंब आहे. त्याला सत्यत्व मुळीच नाही आहे. त्याच्या मागची जी सत्ता आहे तीच एकमात्र खरी आहे. म्हणून भगवंत बरोबरच म्हणतात की ही सगळी सृष्टी माझ्यामधूनच आली, माझ्यामध्येच राहते आणि माझ्यामध्येच विलीन होते. मुंडक उपनिषदामध्ये एक छान उदाहरण दिलं आहे. यथोर्न नाभी सृजते गृह्णते वा. मुंडकोपनिषद म्हणते यथोर्न नाभी सृजते गृह्णते वा. आपण बघतो की कोळी काय करतो? जाळं करतो. आता हा कोळी जे जाळं करतो ते जाळं कुठून आणते? त्याच्या तोंड्यामधल्या लाळेपासून तो असं जाळं विणतो. आपण बघितलं आपल्या घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हे जाळे कोळ्यांनी केलेले असतात. त्यामध्ये ते छोटे छोटे किडेमाकुडे पकडतात. आता हे जाळं करण्यासाठी त्या कोळ्याने मटेरियल कुठून आणलं? त्यानं त्याच्या तोंडामधूनच ते मटेरियल आणलं. त्या लाळेपासूनच तो ते सगळं एवढं मोठं जाळं विणतो आणि परत आपल्या तोंडामध्ये तो खाऊन पण टाकतो सगळं, काही ठेवत पण नाही. म्हणजे त्या कोळ्यामधूनच यथोर्न नाभी सृजते गृह्णते वा. त्या कोळ्यामधूनच ते जाळं येतं आणि त्या कोळ्यामध्येच ते जाळं जातं. हे उदाहरण दिलेलं आहे मुंडक उपनिषदामध्ये. हे धनंजया, या सर्व जगाचे मजविन अन्य कारण नसे. माझ्याशिवाय ह्या जगाला दुसरं कोणतंही कारण नाही. कारण ही सृष्टी माझ्यापासूनच आलेली आहे. आता ही सृष्टी भगवंतापासून होते. जशी आपण स्वप्नामध्ये सृष्टी करतो, भगवंत ही सृष्टी करतात. याचं एक सुंदर उदाहरण भागवतामध्ये आहे बघा. जेव्हा भगवान कृष्णाने अवतार घेतला तेव्हा गुराख्यांसोबत, राखालांसोबत, गोपाळांसोबत भगवंत गायी चारायचे, यमुनेच्या किनारी जायचे, आपल्या मित्रांबरोबर मस्ती करायचे. तेव्हा ब्रह्माजीला वाटलं की अरे हा छोटासा मुलगा हा काय परब्रह्म आहे का? हा काय ईश्वराचा अवतार आहे का? सगळे अवतार अवतार म्हणतात, पण हे खरं आहे का? आता ब्रह्माजीला परीक्षा घ्यायची होती बघा, की खरोखरच परब्रह्म भगवान कृष्णाच्या रूपाने अवतीर्ण झाले की नाही झालं हे बघायचं होतं. तेव्हा एक दिवस ब्रह्माजीने काय केलं, जे सगळे गुराखी होते, गोपाल होते, राखाल होते आणि त्यांच्या बऱ्याचशा गायी होत्या, ह्या गायी एक दिवस लांब 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 निघून गेल्या आणि ते मुलं पण त्यांच्या मागे, गुराखी पण गेले. ब्रह्माजींनी त्या सगळ्या गायी, त्यांची वासरं आणि त्या सगळ्या मुलांना सगळ्यांना एका गुहेमध्ये कोंडून ठेवलं. आता बघा, हे सगळं ब्रह्माजीनं याच्यामध्ये बंद करून ठेवलं गुहेमध्ये. म्हणजे आता बघू. आणि भगवान कृष्ण इकडे तिकडे शोधतात, गायी नाही, मुलंही नाही आणि वासरंही नाही, काही नाही. कुठे गेले? लांब लांब शोधलं, कुठे दिसलं नाही. तेव्हा भगवान कृष्णाने ब्रह्माजीचा प्लॅन ओळखला आणि त्यांनी लगेच गायी निर्माण केल्या, गुराखी निर्माण केले, वासरं निर्माण केले आणि पूर्वी जशाप्रमाणे गायी घरी जायच्या तशाच घरी जात होत्या, ते गुराखी तसेच घरी जात होते आणि त्या वासरांना त्या गायीबद्दल खूप प्रेम वाटत होतं, गायींना पण वासराबद्दल प्रेम वाटत होतं आणि त्या गुराख्यांच्या आईवडिलांना पण त्या गुराख्यांवर खूप प्रेम वाटत होतं. आता एवढे गुराखी केले, गायी केल्या आणि 1 वर्षभर त्या गायी जात राहिल्या, गुराखी घरी जात राहिले. तेव्हा मग ब्रह्माजीला कळलं की अरे साक्षात परब्रह्मच आहे. मला वाटलं की मीच क्रिएशन करतो, मी सृष्टी करतो, पण आता ही भगवंताने सृष्टी केलेली आहे. त्यांनी एवढ्या गायी निर्माण केल्या, गुराखी निर्माण केले. हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं की अरे हे काय केलं. आणि शेवटी ब्रह्माजी तिथे अवतीर्ण झाले आणि भगवंताला माफी मागितली
आणि त्या सगळ्या गायी आणि ते सगळे गुराखी त्या सगळ्यांना सोडून दिलं. बघा, मग आता सोडून दिलं, मग खऱ्या गायी आणि खरे गुराखी आले. मग ह्या गायी कुठे गेल्या? भगवंताने निर्माण केलेल्या गायी आणि निर्माण केलेले ते गुराखी कुठे गेले? म्हणजे बघा, भगवंतानी ती सृष्टी निर्माण केली, इतक्या गायी आणि गुराखी निर्माण केले आणि पुन्हा ते सगळे आपल्यामध्ये विलीनही करून घेतले. असे भागवतामध्ये कितीतरी तुम्हाला उदाहरणं बघायला मिळेल. भगवंताच्या संकल्पामधून ही सगळी सृष्टी निर्माण होत असते. त्यांना काही आपल्यासारखं करावं लागत नाही. त्यांनी इच्छा केली की ही सृष्टी निर्माण होते. एकोहम बहुश्यामः, मी आता एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, बस सृष्टी निर्माण झाली. जे भगवंताच्या इच्छेनं सृष्टी निर्माण होते. आता बघा, एवढ्या गायी आणि एवढे गुराखी भगवंताने निर्माण केले आपल्यामधून आणि आपल्यामध्ये त्यांना विलीन पण करून घेतलं. एक पुजारी होता. तो पुजारी दररोज पूजा करायला जायचा. आता एक दिवस तो पूजा करायला निघाला. मध्ये गाव होतं. त्या गावाच्या बाहेर कुंभार आपले मडकी घडवायचा आणि तिथून दररोज तो पुजारी जायचा. एक दिवस पुजारी जात असताना त्याने बघितलं की त्या कुंभाराने बरीच काही माती तो तुडवत आहे, त्या मातीला घडवत आहे चांगलं. आणि तो पुजारी समोर निघून गेला. आणि संध्याकाळी जेव्हा तो पुजारी परतला तर बघितलं की आता ती माती नाही आहे, तिथे वेगवेगळ्या आकाराचे घडे आहे. एक लहान मडकं, एक मोठं मडकं, एक रांजण, तर एक छोटंसा कप, तर गाडगं, अशा वेगवेगळ्या व्हेरायटीचे बनवून ठेवलेले आहे. त्यानं सगळं बघितलेलं. बापरे, सकाळी बघितलं माती होती, पण आता किती छान छान मस्त आकार आले. आणि तो आपल्या गावाला निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो पुजारी आला. तेव्हा बघितलं की ते मडकी वगैरे काही नाही, तो आपला माती तुडवत आहे. त्याला म्हणे, अरे काय झालं, काल तू एवढी सगळी मडकी करून ठेवली होती आणि ते आज दिसत नाही, तू पुन्हा माती तुडवायला लागलं, झालं काय? तेव्हा तो कुंभार म्हणतो की महाराज, तुम्ही काल बघितले मडकी ना, पण रात्री तुम्हाला माहीत आहे इतका जोरदार पाऊस झाला की ही सगळी मडकी त्या पाण्यामुळे लेचीपेची होऊन गेली होती. मग मी ते सगळे जमा केली, पुन्हा ते माती बनवली आणि पुन्हा त्याची आता मी तुडवतो आहे आणि त्याचे पुन्हा मला मडके करावे लागणार आहे. बघा, पहिले काय होती, मातीच होती. मग मातीमधून काय झाले, मडके झाले. आणि शेवटी ते मडके कुठे गेले, मातीमध्येच गेले. म्हणजे त्या मडक्यांचं उगम काय आहे, माती, आणि शेवट काय आहे, माती. म्हणजे शेवटी मातीमधूनच मडके झाले आणि मडके शेवटी मातीमध्येच गेले. तशा प्रकारे हे सगळं ब्रह्मांड भगवंतामधून येते, भगवंतामध्येच वास करते आणि भगवंतामध्येच लय पावते. म्हणून भगवंत म्हणतात, सूत्रे मणी गणा इव, की जर मणी असेल, आता स्फटिक मणी आहे, छोटे छोटे मणी आहे, तुम्ही त्याची एक छानपैकी माळ केली. आता ती माळ आहे, पण त्या माळेचा आधार काय आहे? त्या माळेचा आधार आहे आतमध्ये असलेला धागा. जर आतमध्ये त्या मण्याच्या आतमध्ये धागा नसेल तर ते मणी एकत्र राहू शकणार नाही. हे जग दिसते, पण ह्या जगाला तर आधार पाहिजे, तर कशावर जग दिसणार आहे तुम्हाला? जसं या धाग्यामुळे सगळे मणी एकत्र दिसतात तुम्हाला, कारण त्याच्या पाठीमागे धागा आहे. तो धागा तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला फक्त मणी दिसतात, पण तो धागा आहे. म्हणजे ते ब्रह्मतत्व आपल्या सगळ्यामध्ये अंतर्भूत आहे. तोच या जगाचा आधार आहे. त्याशिवाय हे जगत राहू शकत नाही, कारण आधार पाहिजे. आधाराशिवाय कोणतीही गोष्ट आपण ठेवू शकत नाही. आता हा नोटबुक आहे, तर याला इथे हा टेबल आधार आहे. हा टेबल नसता तर मी हा नोटबुक कसा काय ठेवू शकलो असतो? काहीतरी आधार पाहिजे ना. जसा आपण सिनेमा बघायला जातो, तेव्हा आपण सिनेमा बघतो, किती चित्र बघतो, नद्या बघतो, आग लागलेली आहे, घर पडलेलं आहे, भूकंप झालेला आहे, आणि काय काय फायटिंग सुरू आहे, काय मर्डर सुरू आहे, हे सगळं बघतो. पण हे सगळं तुम्ही कशावर बघता? मागे पडदा आहे म्हणून तर बघू शकता ना. तिथे जर मागे त्याला आधारच नसता, पडदाच नसता, तर चित्र कशावर बघितले असते? तुम्हाला टी व्हीची स्क्रीन पाहिजे, मोबाईलची स्क्रीन पाहिजे,
सिनेमामध्ये मोठी स्क्रीन पाहिजे, भिंत पाहिजे, काहीतरी तर पाहिजे, नाहीतर तुम्ही ते चित्र बघणार कसे? तेव्हा हे एवढं मोठं जग आहे, तर ह्या जगाला काहीतरी आधार तर पाहिजे, ना ते जग टिकणार कसं? म्हणून याचा आधार ते ब्रह्मच आहे, ईश्वरच याचा आधार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जसा धागा असतो मण्यांमध्ये, सूत्रे मणी गणाईव, तसं मी ते सूत्र आहे, मी तो थ्रेड आहे, म्हणून सगळे मणी एकत्रित आहे असं वाटतं. हे जगसंसार चाललेला आहे, एवढे ग्रह आहे, नक्षत्र आहे, ते व्यवस्थित फिरत आहे, कधी गडबड करत नाही, एकामेकावर टकरत नाही, कारण ह्या सगळ्याच्या मागे मी आहे. ह्या सगळ्यांना मी सांभाळतो आहे, ह्या सगळ्यांना मी बॅलन्स करतो आहे, ह्या सगळ्यामध्ये मी एक धागाप्रमाणे ववलेलो आहे, आणि म्हणून हे सगळं सुरळीत चाललेलं आहे. जर इथे जर मी नसतो, हे तत्त्व नसतं, तर हे सगळं तर काही विस्कळीत झालं असतं. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्याशिवाय काहीही नाही, माझ्यामधूनच हे जग आलेलं आहे, माझ्यामध्येच राहते आणि माझ्यामध्येच विलीन होते. हे धनंजया, या सर्व जगाचे मजविन अन्य कारण नसे. मण्यांमध्ये जसा एकच धागा, माझ्यातच जग हे दिसे, माझ्यातच जग हे दिसे. अनेक जन्माच्या अंतिम जन्मी, अनेक जन्माच्या अंतिम जन्मी जेव्हा होते सत्याचे दर्शन, दुर्मिळ आहे असा महात्मा, भजतो सर्वत्र वासुदेव बघून, भजतो सर्वत्र वासुदेव बघून. अनेक जन्म संसिद्ध ततो याति पराम गतिम, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवान काय म्हणतात की सगळीकडे वासुदेवच आहे. अनेक जन्मांच्या अंतिम जन्मी, एका जन्मामध्ये नाही, अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्म प्रयत्न केल्यानंतर ततो याति पराम गतिम, तेव्हा ती परागती प्राप्त होते. आणि जेव्हा ती परागती प्राप्त होते तेव्हा तो काय बघतो की हे सगळं वासुदेवच आहे, कृष्णच आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, अतिशय दुर्लभ आहे अशी व्यक्ती. आता हे जे अनुभूती आहे ही अंतिम अनुभूती आहे, सत्याची अंतिम अनुभूती आहे, कल्मिनेशन आहे, निर्विकल्प समाधी आहे की इथे त्या एका ब्रह्माशिवाय, एका भगवंताशिवाय काहीही दिसत नाही. आता ह्या गोष्टी अवतारांना आणि ईश्वर कोटींना सहज सुलभ असतात, त्यांची ही अनुभूती दररोजची असते. त्यांना जीवासारखे प्रयत्न करून अनेक जन्मानंतर प्राप्त करून घ्यायची गरज नसते, त्यांच्या मुठीमध्ये असते. बघा, भगवान श्री रामकृष्णांची गोष्ट बघा. ते म्हणायचे की मी डोळे बंद केले तर ईश्वर आहे आणि डोळे उघडले तर काय ईश्वर नाही आहे? डोळे बंद केले तरी ईश्वर आहे आणि डोळे उघडले तरी ईश्वरच आहे, कारण डोळे उघडले तरी त्यांना परमेश्वरच दिसायचा. मंदिरामध्ये पूजा करत आहे, तिथे एक मांजर येऊन नैवेद्य खात आहे आणि ते म्हणतात, आई आज तो या मांजरीच्या रूपामध्ये आली, घे घे हा नैवेद्य तू खा. त्या मांजरीला नैवेद्य देतात. त्या वेश्येला बघून म्हणतात की आई आज तू ना अशा प्रकारे तू थटली आहे, नटली आहे. त्या वेश्येमध्ये पण ते जगदंबा बघतात आणि ते काय म्हणतात की आजकाल मी बघतो की मला ईश्वराशिवाय दुसरं काही दिसतच नाही. हे सगळे जे आहे ना, हे कशा आहे, जशा उषा असतात आणि उषाचं जे कवर असते ते वेगवेगळ्या रंगाचं असते. कोणतं कवर असेल लाल, कोणतं असेल पांढरं, कोणतं असेल निळं, पण ते वरचे कव्हर जरी वेगवेगळे असले तरी आतमध्ये मात्र काय आहे, कापूसच आहे. सगळ्या उशांमध्ये फक्त कापूसच असतो. ह्या खोळी वेगवेगळ्या असतात. तशा प्रकारे आकार वेगवेगळे आहे. हा पशु आहे, हा पक्षी आहे, हा मनुष्य आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे. हे सगळं वरवर दिसते, पण त्यांच्या आतमध्ये मात्र त्या खोळीमध्ये कापूस एकच आहे, चैतन्य एकच आहे, तिथे दोन नाहीच आहे. ही अवतारांची अनुभूती आहे.
स्वामी विवेकानंद बघा, स्वामी विवेकानंद ईश्वर कोटी. स्वामी ठाकूर म्हणायचे की अरे हे समाधी वगैरे काय आहे, त्याच्यापेक्षाही उच्च अवस्था आहे की तू उघड्या डोळ्यानं भगवंताला बघू शकशील. समाधीमध्ये तर भगवंताला कुणीही बघू शकते, पण तू उघड्या डोळ्यानं भगवंताला बघू शकशील, त्याच्यापेक्षाही उच्च अवस्था आहे. आणि बघा स्वामीजी सगळीकडे भगवंतालाच बघायचे. त्यांना त्या एका परमेश्वराशिवाय, एका आत्म्याशिवाय ह्या जगामध्ये काहीही दिसत नव्हतं. एकदा स्वामी विज्ञानानंद महाराजांनी विचारलं त्यांना की म्हणे नरेन, आपल्या ठाकूरांनी सांगितलं आहे की तरुण स्त्रियांशी जास्त मिसळायचं नाही, संन्याशानं कामिनी कांचनापासून दूर राहिलं पाहिजे, हे संन्याशाला शोभत नाही. आणि मी तर बघतो म्हणे की तू त्या अमेरिकेत गेला आणि तिथल्या तरुण मुली घेऊन आला आणि रात्रंदिवस या तरुण मुलींसोबत राहतो. निवेदिता आहे, मॅकलाउड आहे, या सगळ्या तरुणी आहे आणि तू त्यांच्यासोबत राहतो. जेव्हा असे विज्ञानानंद महाराज म्हणाले तेव्हा स्वामीजी एकदम गंभीर झाले आणि मग म्हणाले, पेशन, त्यांना पेशन म्हणायचे, तुला काय वाटते की ठाकूर फक्त पुरुषांसाठीच आले होते? यावेळेस ठाकूर पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही उद्धार करण्यासाठी आले होते. आपण जर स्त्रियांचा धिक्कार केला, त्यांना दूर सारलं, तर त्यांचा उद्धार कोण करेल? तुला ठाकूरांनी जे सांगितलं तू ते आचरण कर. तू ठाकूरांना पूर्णपणे समजू शकला नाही, तू ठाकूरांना संकुचित करून टाकलेलं आहे. ठाकूर काय फक्त पुरुषांसाठी आले नव्हते, ते सगळ्या जगासाठी आले होते. आणि मी तुला सांगतो की ठाकूरांनी माझ्या मनामधला भेदभाव पूर्णपणे नष्ट करून टाकलेला आहे. माझ्या मनामध्ये ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे असा भाव मुळीच नाही. मी सगळ्यामध्ये त्या आत्म्यालाच बघतो. त्यामुळे मी भेदबुद्धी करू शकत नाही. तुला सांगितलं ना की कामिनी कांचनापासून दूर राहा, तू ते आचरण कर, पण मला ठाकूरांनी ते कधीच सांगितलं नाही. माझ्या मनामधला ती भेदबुद्धीच त्याने दूर करून टाकली. मला दिसतच नाही. मला काय दिसते, तो परमात्माच दिसतो सगळीकडे. म्हणजे बघा, ईश्वर कोटींना आणि भगवंताच्या अवतारांना हे अगदी सहज असतं. आता बघा ना, आपले नामदेव महाराजच बघा. आता ह्या नामदेव महाराज शिंपे होते आणि ते बिझनेस करायला गेले. आईवडिलांनी जबरदस्तीने त्यांना बाजारात कपडे विकायला पाठवलं आणि त्यांनी एका दगडावर सगळे कपडे टाकून दिले आणि म्हणे दगडोबा शेठला कपडे विकून आलो म्हणे. आता घरच्या लोकांना वाटलं की खरोखर नाम्यानं चांगला बिझनेस केला आणि त्या दगडाला कपडे विकले, दगडाला सजवलं कपड्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी तो दगड घेऊन आले घरी. अरे दगडा पैसे दे, दगडोबा पैसे द्या, पैसे द्या. 200 रुपयाचे कपडे घेतले, 200 रुपये द्या. आता आईवडील म्हणतात, अरे काय नाम्या तू पागल आहे का काय? कोणी काय त्या दगडासोबत व्यवहार करत असते आणि दगड काय पैसे देत असतो? तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, आई आई असं म्हणू नको. अगं मी पांडुरंगाशी व्यवहार केला. तो पांडुरंग तर कणाकणामध्ये वसलेला आहे, मग तो का या दगडामध्ये नाही का? मी परमात्म्याशी व्यवहार केलेला आहे आणि तो परमात्मा तर कणाकणामध्ये आहे, मग तो या दगडामध्ये कसा नसेल? म्हणजे बघा, नामदेव महाराजांची दृष्टी किती विशाल झाली होती की त्यांना तो परमेश्वर सर्वत्र दिसायचा, इवन दगडामध्ये सुद्धा. हे ह्या संतांना, अवतारी पुरुषांना, ईश्वरकोटींना शक्य असते की ते भगवंताशिवाय दुसरं काही बघतच नाही. इवन एकनाथ महाराज बघा, एकनाथ महाराजांना ती अनुभूती झाली. त्यांनी सर्वत्र भगवंताला बघितलं आणि त्यांनी एक गाणं पण लिहिलेलं आहे. आता त्या अभंगाबद्दल दुमत आहे. कोणी म्हणतात कबीराचं आहे, कोणी म्हणतात एकनाथ महाराजांचं आहे, पण शेवटल्या कडव्यामध्ये एका जनार्दनी आहे. तेव्हा वाटते की तो एकनाथ महाराजांनाच असला पाहिजे. त्यामध्ये एकनाथ महाराज काय म्हणतात, गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. अंतर राम ही बाहिर राम ही, जहाँ देखो तहाँ राम ही. जागत राम ही सोवत राम ही, सपने में देखूँ राम ही. एक जनार्दनी भावई नीका,
जो देखो वो रामसरी का. आता आम्ही जे काही बघतो ते सगळे रामासारखेच दिसतात. जागत देखू सोवत देखू सपने में देखू राम ही राम. जागृत अवस्थेत स्वप्नावस्थेत सगळ्या अवस्थेत मला रामच दिसतो. म्हणजे आता त्यांना सर्वत्र रामच दिसू लागला. ठाकूर म्हणायचे की डोळ्याला जर अंजन लावलं, आपण ज्ञानांजन लावलं, तर आपल्याला सगळीकडे भगवंतच दिसतो. नरेंद्रनाथ कधी कधी टिंगल करायचे, काय तुमचा भगवंत या वाटीमध्ये, या कपामध्ये, या याच्यामध्ये आहे का? या ऋषी लोकांनी काहीतरी वेड लागलो होतं असं लिहून ठेवलेलं आहे. ठाकूर म्हणाले, अरे त्यांची निंदा करू नकोस. एक दिवस तुला कळेल की हे सगळं काही ईश्वरच झालं आहे. आणि नरेंद्राला स्पर्श केला आणि बघितलं की सगळं गरगर गरगर फिरत आहे, सगळं अंतर्धान पावत आहे. म्हणजे ह्या लोकांच्या ह्या अनुभूती होत्या. जे लोक तिथपर्यंत पोचले त्यांना त्या परमेश्वराशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. आपल्याला मात्र वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. पण जीवाला मात्र अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्म प्रयत्न केल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते. आता अर्जुन भगवंताचा एवढा प्रिय मित्र, त्या अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं. त्या अर्जुनाने सगळीकडे भगवंताला बघितलं, पण तो अनुभव त्याला सहन झाला नाही. तो म्हणतो की भगवंता मला बघवत नाही, आता ते मला दाखवू नको, आता ते तुझं मला साधं रूपच दाखव. म्हणजे आपण त्या अनुभूतीसाठी आजही अधिकारी नाही. आपली मानसिक तयारी अजूनही झालेली नाही. आपल्याला वाटते की आम्हाला ती अनुभूती व्हावी, पण आपली तयारी आहे का? अनेक जन्म तपस्या करून शरीर मन जेव्हा आपलं स्वस्थ होईल तेव्हा ती अनुभूती आपण डायजेस्ट करू शकू, नाहीतर आपल्याला पचनी पडणार नाही. इवन वैकुंठनाथ सन्याल कल्पतरूच्या दिवशी ठाकूरांनी स्पर्श केला आणि त्यांनी बघितलं की सगळीकडे रामकृष्णच आहे. झाडामध्ये इकडे आकाशात सगळीकडे रामकृष्णच दिसतात. ती अनुभूती तो सांभाळू शकला नाही. ठाकूर म्हणाले की हे घेऊन घ्या ठाकूरजी, मला नाही होत, मला सोसवत नाही. ठाकूरांनी ती अनुभूती वापस घेतली. म्हणजे साधारण जीवाला ती अनुभूती जर प्राप्त झाली तर ती अनुभूतीचं सहन करण्याचं सामर्थ्य या जीवामध्ये नाही आहे. एकदम आपल्याला म्हटलं की मला समाधी लागली पाहिजे, पहिले आपली तयारी झाली पाहिजे. आपलं शरीर सुदृढ पाहिजे, कारण तो 1,00,000 पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर, आणि तुमचा बल्ब 100 पॉवरचा. ह्या 100च्या पॉवरच्या बल्बमध्ये जर तो 1,00,000 पॉवरचा प्रकाश जर शिरला तर काय होईल? तुमचं शरीर फाटून जाईल. तुम्ही तो वेग सहन करू शकणार नाही. म्हणून अनेक जन्म तपस्या करून 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 मन आणि शरीर आपलं जेव्हा सुदृढ होते, जेव्हा ती अनुभूती प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येते, तेव्हाच मग ती अनुभूती आपण डायजेस्ट करू शकतो. म्हणून इथे भगवंत म्हणतात, अनेक जन्माच्या अंतिम जन्मी जेव्हा होते सत्याचे दर्शन, दुर्मिळ आहे असा महात्मा भजतो सर्वत्र वासुदेव बघून. तो सर्वत्र वासुदेव बघून मग काय, त्याला सगळेच ईश्वर असतात. तो सगळ्यांना ईश्वराप्रमाणे समजूनच त्यांची पूजा करतो. त्यानंतर सकाम भावे भजती जे जन, सकाम भावे भजती जे जन, देवदेवींवर श्रद्धा ठेवून, भक्तांच्या त्या श्रद्धा भक्तीला देतो मीच दृढ करून. आता बघा इथे काय म्हणतात भगवंत. जे ह्या देव देवता आहे वेगवेगळ्या, आपल्या भारतामध्ये बऱ्याच देवदेवता आहे. तेव्हा सकाम भावे भजती जे जन, देवदेवींवर श्रद्धा ठेवून. आता ह्या वेगवेगळ्या देवतांची आपण पूजा करतो, पण कशी करतो? आपण श्रद्धा ठेवून करतो आणि सकाम भावे करतो. जर एखाद्याला पैसे पाहिजे असेल तर तो लक्ष्मीची पूजा करतो, कारण त्याला पैसे पाहिजे, म्हणजे सकाम भाव आहे. त्याला पैसे पाहिजे म्हणून तो लक्ष्मीला पूजन करतो. एखाद्याला विद्या पाहिजे, पंडित व्हायचं आहे, कवी व्हायचं आहे, तो सरस्वतीची पूजा करतो, कारण त्याला काहीतरी पाहिजे. एखाद्याला यश मिळालं पाहिजे, बिझनेसमध्ये यश मिळालं पाहिजे, कंपनीत मिळालं पाहिजे, परीक्षेत मिळालं पाहिजे, म्हणून तो गणेशाची पूजा करतो. म्हणजे एखाद्याला काय पाहिजे? सिद्धाई पाहिजे,
मग तो कालीची पूजा करतो, दुर्गेची पूजा करतो, कारण त्याला चमत्कार पाहिजे, सिद्धाई पाहिजे. म्हणजे सकाम भावे जे भक्त ह्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करतात, ह्या वेगवेगळ्या देवदेवता काय आहे? ह्या वेगवेगळ्या देवदेवता आहे ट्रान्सफॉर्मर. मोठं विद्युत सेंटर आहे, कुठेतरी इलेक्ट्रिसिटी तयार होत आहे, विद्युत तयार होत आहे, समुद्रामध्ये कुठेतरी होत आहे, कोणत्या नदीवर होत आहे. आणि ती इलेक्ट्रिसिटी आता आपल्याला शहरामध्ये आणायची आहे. मग आपण मोठमोठे ट्रान्सफॉर्मर लावतो. त्या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून ती विद्युत आपल्यापर्यंत येते. पण शेवटी त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ती विद्युत शक्ती कुठून आली? त्या विद्युत निर्मिती केंद्रामधून आलेली आहे, त्या पॉवर हाऊसमधून आलेली आहे, तिथून ती विद्युत आलेली आहे. तसे हे देवदेवताच्या माध्यमातून जरी आपण आपल्या इच्छा पूर्ण करत असलो तरी या देवदेवतांमध्ये शक्ती कुणाची आहे? ती ब्रह्माची शक्ती आहे, ती परमेश्वराची शक्ती आहे. तो परमेश्वरच त्यांच्या माध्यमातून तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे. ईश्वराची म्हणजे छोट्या छोट्या देवदेवतांची शक्ती किती कमी आहे, पण त्या ब्रह्म मात्र तुमची श्रद्धा दृढ करून त्या देवतेकडून तुमची इच्छा पूर्ण करते. पण ते करते मात्र ब्रह्मच, परमात्माच करते. कारण कठोपनिषदामध्ये एक छान श्लोक आहे, तिथे म्हटलं आहे, नित्यो अनित्यानां चेतनचेतनानां एको बहुनाम यो विदधाति कामान, यो विदधाति कामान. तर इथे काय म्हटलं आहे? नित्यो अनित्यानाम. हे जग अनित्य आहे, पण त्याच्या मागे एक नित्य आहे. नित्यो अनित्यानाम चेतनचेतनानाम. हे जे काही चेतन दिसते, कारण हे प्रकृती तर जड आहे, तर हे जे चेतन जीव दिसतात, पशु पक्षी, जे काही चैतन्य स्वरूप आहे, ह्या सगळ्यामधलं चैतन्य कोणाचं आहे? त्या ब्रह्माचंच आहे. एको बहुनाम, तो एकच आहे. जरी वेगवेगळे दिसले असले, लक्ष्मी दिसते, गणेश दिसते, शिव दिसतो, हे वेगवेगळे देवदेवता दिसतात, पण एको बहुनाम यो विदधाति कामान, जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. विदधाति कामान, तुमच्या कामना पूर्ण कोण करतो? ते ब्रह्मच करते. ते एकच ब्रह्म आहे. आणि ते नित्यो नित्यानाम चेतनचेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान. तर तोच परमात्मा, तेच ब्रह्म या देवदेवतांच्या माध्यमातून तुमच्या कामना पूर्ण करतात. पण त्या देवदेवतांची शक्ती मात्र असते त्या पॉवर हाऊसमधून आलेली असते. त्या ईश्वरापासून, त्या ब्रह्मापासून, त्या परमात्म्यापासूनच यांनी ती शक्ती थोडीशी घेतलेली असते. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून तुमच्या इच्छा पूर्ण होतात. आणि भगवंत काय करतो? भक्तांच्या त्या श्रद्धा भक्तीला देतो मीच दृढ करून. तर तो परमात्मा, ते ब्रह्म तुमची श्रद्धा दृढ करून देते. तुम्ही जर लक्ष्मीचे पूजक असेल तर लक्ष्मीवर तुमची श्रद्धा दृढ करून देते. आता भगवंताला ते श्रद्धा दृढ करून देण्याची गरज काय आहे? कशाला दृढ करून द्यायला पाहिजे? कारण परमात्म्याला माहिती आहे की हा सगळा संसार मागतो, बंधनात पडतो. मग याची श्रद्धा कशाला आपण दृढ करून द्यायची? याच्या मनामध्ये संशय का नाही निर्माण करायचा की नाही ही देवता काही खरी नाही म्हणून? भगवंत तसं करतात त्याला कारण आहे. कारण त्या व्यक्तीची जर श्रद्धा दृढ केली नाही तर काय होईल? आता ती व्यक्ती लक्ष्मीची पूजा करून, लक्ष्मीला प्रार्थना करून संपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. जर भगवंताने ती श्रद्धा जर दृढ केली नाही आणि याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला तर हा लक्ष्मीची पूजा करणं सोडून देईल आणि म्हणेल की लक्ष्मी काही आपल्याला धनवान करत नाही. मग ह्या चोऱ्या करायला लागेल, म्हणजे या दुष्कर्म करायला लागेल, याच्यामध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढेल, हा अधर्माचं आचरण करेल. जर याची देवावर श्रद्धा नसेल तर हा वाईट मार्गानं जाईल. म्हणून तो त्या मार्गानं जाऊ नये, अधर्माचं आचरण करून यानं संपत्ती कमावू नये, भ्रष्टाचार करू नये, म्हणून याची श्रद्धा लक्ष्मीवर हा दृढ करतो. आणि याला मिळते आपल्या कर्माप्रमाणेच. पण याला वाटते की मला लक्ष्मीने एवढी संपत्ती दिली आहे, याच्या कर्माप्रमाणेच ते ब्रह्म त्याला त्याच्या कर्माचं फळ देते. पण याला समाधान वाटते की लक्ष्मीने आपल्याला हे धन दिलेलं आहे आणि म्हणून तो वाईट मार्गाने जात नाही. म्हणून भगवंत ती श्रद्धा दृढ करून देतो.
की जेणेकरून तुम्ही अधर्माच्या मार्गानं जाणार नाही. तोच उद्देश आहे की तुमची श्रद्धा दृढ केली म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे जरी मिळालं तरी तुम्हाला वाटते की तुम्हाला लक्ष्मीनं ते धन दिलेलं आहे. म्हणून तुम्ही वाईट मार्गाचा अवलंब न करता लक्ष्मीची उपासना करून समाधानी राहता. त्यानंतर भक्तीने त्यांच्या प्रसन्न होऊन मीच करतो पूर्ण कामना. नाशवंत असते ते सारे मंदबुद्धीना कसे कळेना. भक्तीने त्यांच्या प्रसन्न होऊन, इथे भगवान कृष्ण म्हणतात किंवा परमात्मा साक्षात परब्रह्म म्हणतात की त्यांची भक्ती कुणावरही असो, कोणत्याही देवतेवर असो, लक्ष्मी असो, दुर्गा असो, काली असो, काही हरकत नाही, गणेश असो, साईबाबा असो, काही हरकत नाही. तर त्यांच्या भक्तीनं मी प्रसन्न होतो आणि मग त्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो. ते जे मागतात ते मी त्यांना त्या देवतेच्या माध्यमातून त्यांना मी देतो. पण पुन्हा नंतर भगवंत काय म्हणतात की नाशवंत असते ते सारे मंदबुद्धींना कसे कळेना. आता हे लोक ह्या देवदेवतांजवळ ह्या सगळ्या गोष्टी मागतात, पण हे ज्या काही गोष्टी मागत असतात त्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहे. हे जगच नाशवंत आहे, त्या सगळ्या विनाश पावणाऱ्या आहे. आणि ह्या अशा विनाश पावणाऱ्या गोष्टी ते मागतात म्हणजे ते मंदबुद्धी आहे. म्हणजे सकाम भावनेनं ते देवदेवतांची पूजा करून काहीतरी मागत असतात, त्यांना बुद्धी नाही आहे. त्यांनी हे सगळं मागणं सोडून देऊन त्या एका परब्रह्माची पूजा करून मुक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे, हा जीवनाचा उद्देश आहे. अरे ती शक्ती तर तुमच्यामध्येच आहे, तुम्ही ती प्रगट करा ना. तुम्हाला कोणत्याही देवदेवतेकडे जायची गरज नाही. तुम्ही संकल्प केला तर तो संकल्प सत्य होऊ शकतो. ती अनंत ब्रह्माची शक्ती तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही त्याचा त्या देवतावर आरोप करता की लक्ष्मीमध्ये ती शक्ती आहे, पण तुमच्यामध्ये तर अनंत शक्ती आहे. तुमच्या संकल्पानं सगळं घडू शकते, पण तुम्ही ते न करता तुमच्या मनामध्ये काय आहे, कामना आहे. आणि जोपर्यंत मनामध्ये कामना वासना आहे तोपर्यंत तुमच्यामधलं ब्रह्म जागा होणारच नाही. तेव्हा इथे भगवंत म्हणतात की हे लोक कसे आहे, मंदबुद्धीचे आहे, की छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते जातात देवदेवतांकडे, इच्छा पूर्ण करतात, पण त्यांना हे कळत नाही की हे सगळं आपण मिळालं तरी काय, शेवटी एक दिवस सोडूनच जावं लागणार आहे. काही आपल्यासोबत जाणार नाही, सगळं नाशवंत आहे, मग कशाला याच्या मागे लागायचं हेच कळत नाही. आता बघा, कल्पतरूची गोष्ट भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की एक मनुष्य प्रवास करायला तीर्थयात्रेला निघाला, जाताना थकून गेला, एका झाडाखाली बसला आणि म्हणतो की देवा मला आता भूक लागली, जरा इथे छानपैकी जेवायला आण. आता त्यानं मनामध्ये विचार आला की मला भोजन मिळालं पाहिजे. त्याच्यासमोर एक पक्वान्नाची थाली आली, मस्त आरामात जेवण भोजन केलं. मग म्हणतो की देवा मला थंड पाणी दे, थंड पाणी पण आलं. म्हणतो की देवा मला झोप घ्यायच्या, इथे कॉट दे, गादी दे, कॉट आणि गादी पण आली. त्याच्या मनामध्ये विचार आला की आता सगळं मिळालं, मी तर आरामात झोपलेलो आहे, आता जर वाघ आला तर काय होईल. आणि शेवटी वाघ पण आला, त्याला खाऊन टाकलं. आता बघा, हा बसलेला आहे कल्पतरूच्या खाली. आता कल्पतरूच्या खाली ईश्वर कल्पतरू आहे, तुम्ही मागाल ते मिळेल. पण तुम्ही जर संसाररूपी वाघ मागितला तर तो वाघ तुम्हाला खाईल की नाही. मग संसाराची कामना कशाला करायची, भगवंताला सोडून संसार कशाला मागायचा. भगवंता मला तुझंच दर्शन दे, मला हे सगळं काही नको, मला तूच पाहिजे. पण इथे लोक भगवंताला मागत नाही, त्या भगवंताकडून हा संसार मागत असतात. तेव्हा इवन हाजरा महाशय बघा, रामकृष्णांच्या समोरच्या खोलीमध्ये बसायचा, वरांड्यामध्ये बसायचा, जप करायचा, पण मनामध्ये मात्र वासना कामना. 1000 रुपयाचं कर्ज होतं, ते फेडायचं होतं, म्हणून हा आपला जपध्यान करायचा आणि लोकांना आकर्षित करायचा आणि लोकांना पैसे मागायचा. म्हणून स्वामीजी म्हणायचे 1000 हाजरा महाशय म्हणजे 1000 महाशय. हाजरा म्हणजे 1000 रुपये, त्याला 1000 रुपये पाहिजे ना, म्हणून तो हाजरा महाशय आहे. तेव्हा एकदा सगळे नरेंद्र राखाल सगळे बसलेले आहेत. हाजरा गुपचाप त्यांना काय सांगतो, अरे काय तुम्ही छोटे छोटे मुलं आहात, पोरकट आहात,
तुम्हाला काही अक्कल नाही, तुम्हाला काही कळत नाही. अरे तुम्ही रामकृष्णांकडे येता, तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे खूप शक्ती आहे आणि तुम्हाला ते प्रसाद देतात, मिठाई देतात आणि हे सगळं खाऊन तुम्ही संतुष्ट होता. अरे त्यांना काहीतरी मागा, त्यांना काही सिद्धाई वगैरे मागा, त्यांच्याकडे भरपूर आहे, तुम्हाला देऊ शकतील. बघा हाजरा कसं ब्रेनवॉश करतो. आता ठाकूर त्या खोलीमध्ये बसले आहे, ते आतमधून ऐकतात, लगेच धावत बाहेर आले. अरे हाजरा म्हणे तू काय सांगून राहिला त्यांना, त्यांचं ब्रेनवॉश करतो म्हणे तू असा, त्यांना बिघडवतो आहे. आणि मग ठाकूर म्हणाले की बघा तुम्हाला मला काहीही मागायची गरज नाही, माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं तुमच्यासाठीच आहे. या हाजऱ्याचं ऐकू नका, या हाजरा तुम्हाला ब्रेनवॉश करत आहे. तुम्हाला मला काहीही मागायची गरज पडणार नाही, कारण माझ्याकडे जे आहे ते तुमचंच आहे. भगवंताची संपत्ती आपलीच आहे, आपण भगवंताचे पुत्र आहोत. अमृतस्य पुत्र ईश्वरस्य पुत्र. तेव्हा त्यांची खरी संपत्ती काय आहे? त्याग, वैराग्य, विवेक, ज्ञान, भक्ती, हे खरं भगवंताचं ऐश्वर आहे. ते न मागता ह्या काही क्षुल्लक गोष्टी मागायच्या. आणि जे अशा क्षुल्लक गोष्टी मागतात त्यांना भगवंत काय म्हणतात? मंदबुद्धी म्हणतात. की अरे ते ऐश्वर भगवंताचं सोडून हे जगातल्या गोष्टी मागतात, आता यांना काय म्हणावं. बघा असे पण असतात. त्यानंतर इच्छा आणि द्वेषाची केवळ सुखदुःखाला ठरती कारण, अज्ञानी जन जाणत नाही टळत नाही जन्ममरण, टळत नाही जन्ममरण. तेव्हा इच्छा आणि द्वेषाची केवळ सुखदुःखाला ठरती कारण. तेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, कामना पूर्ण झाल्या नाही की दुःख होतं. आता दुःखाचं कारण काय आहे? दुःख होण्याचं कारण काय आहे की काहीतरी पाहिजे आणि ते मला मिळत नाही किंवा मिळणार नाही, म्हणून मला दुःख होते. अरे बाबा पहिले कामनाच कशाला करायची? मनुष्याला किती पाहिजे? रोटी कपडा मकान एवढंच पाहिजे, कशाला एवढ्या भानगडीत पडायचं? पण जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नाही की मला हे मिळालंच पाहिजे आणि ते मिळत नाही, त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. मी हैदराबादला असताना मला आठवते एक घटना. एक दिवस काय झालं, सकाळी मंदिरामध्ये एक भक्त आला आणि आपल्या एका कोपऱ्यामध्ये बसून तो हात जोडून प्रार्थना करत होता, रडत होता. आम्हाला वाटलं की तो भगवंताला रडून प्रार्थना करते, भगवंताचं दर्शन पाहिजे. आणि मग गेला आणि साष्टांग नमस्कार केला. आता ठाकूरांना साष्टांग नमस्कार केला, खिशामधून ब्लेड काढलं आणि गळ्याची एक नस त्यानं कापून टाकली. आता ती गळ्याची एक नस कापल्यामुळे सगळीकडे रक्त पसरलं, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. आमची जी मंदिर साफ करणारी बाई होती ती गेली आणि बघितलं की रक्ताच्या थारोळ्यात तो माणूस पडला आहे. सगळे घाबरले, ती बाई पण घाबरली. मग आम्ही धावत जाऊन त्याला लगेच ऑटोमध्ये बसवलं, आमच्या डिस्पेन्सरीमध्ये घेऊन गेलो. तिथे लगेच काहीतरी पट्टी वगैरे लावून ते रक्त बंद केलं आणि तो बेहोश होता. त्याला ॲडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये, त्याला रक्त द्यावं लागलं. तेव्हा कुठे तो 2 घंट्यानंतर शुद्धीवर आला, त्याचा प्राण वाचला. मग त्याला विचारलं की अरे तू मंदिरामध्ये असं कशाला केलं? नाही म्हणे माझ्या ज्युनियरला प्रमोशन मिळालं आणि मला प्रमोशन मिळालं नाही, म्हणजे मला याचं दुःख झालं. आता बघा याच्या मनामध्ये कामना आहे की मला प्रमोशन मिळालं पाहिजे. आता मला प्रमोशन मिळालं नाही आणि माझ्या ज्युनियरला प्रमोशन मिळालं म्हणून हा आपला जीव घ्यायला निघाला. म्हणजे याच्या दुःखाचं कारण काय आहे? हे एवढं दुःख ओढवून घेतलं कशामुळे? कारण ती कामना आहे की मला प्रमोशन मिळालं पाहिजे, मला जास्त पैसे मिळाले पाहिजे. ती पूर्ण झाली नाही इच्छा की मग दुःख. म्हणून भगवंत बरोबरच म्हणतात, इच्छा आणि द्वेषाची केवळ सुखदुःखाला ठरती कारण, अज्ञानी जन जाणत नाही टळत नाही जन्ममरण. हे अज्ञानी जन लोकांना हे कळत नाही की आपल्या सुखदुःखाला कारण काय आहे? इच्छा आणि द्वेषच आहे. आपण जे काम आवडत नाही त्या कामाचा द्वेष करतो, जो माणूस आवडत नाही त्याचा द्वेष करतो, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. स्वामीजी जेव्हा बेळगावला होते
आणि एक बेंगाली गृहस्थ होते हरिपद मित्र, त्यांच्या घरी स्वामीजी होते. आता दररोज हरिपद मित्र ऑफिसमधून आला की कुरकुर करायचा आणि खूप दुःखी राहायचा, कष्टी राहायचा. स्वामीजींनी विचारलं की अहो तुम्हाला काय झालं, एवढे तुम्ही नाराज का असता, एवढे दुःखी का दिसता? म्हणे स्वामीजी काय सांगू, तो म्हणे माझा बॉस तो नेहमी किरकिर 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 करत असतो म्हणे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये एवढा द्वेष निर्माण झाला म्हणे की त्याचं तोंड बघावं असं वाटत नाही म्हणे. पण आता काय मला ऑफिसमध्ये जावं लागतं. तेव्हा स्वामीजी म्हणाले की बघ हरिपद, तुला काही कोणी नोकरी करायला फोर्स केला नाही आहे, तुला काही कोणी जबरदस्तीनं नोकरी करायला लावलं नाही आहे. आता तुला जर आवडत नसेल तर सोडून दे. जर तुला वाटते की त्याच्यामुळे त्रास होतो तर नोकरी सोडून दे ना. तर तुला तर नोकरी करायची आहे, तुला पोटासाठी पैसेही पाहिजे आणि हे असं करून पुन्हा तो द्वेषही करतो, म्हणजे पाण्यामध्ये राहून मासोळीशी वैर करतो, हे बरोबर आहे का? तू त्याचा द्वेष का करतो? तो म्हणे नाही तो असा करतो, तो असा करतो. म्हणे तू त्याचे पहिले दोष बघणं सोडून दे. आपण जर बदललो तर म्हणे समोरची व्यक्ती बदलते. पहिले तू स्वतः बदलला पाहिजे. तू त्या अधिकाऱ्याचे दोष बघणं सोडून दे आणि मला तू सांग, तू काम करतो कशासाठी? पगारासाठी. त्या व्यतिरिक्त तू काही करतो का? त्या अधिकाऱ्याला तू मदत करतो का? जर समजा एखाद्या वेळेस त्या अधिकाऱ्याला जास्त काम असेल, तो रात्री 10 वाजेपर्यंत बसला असेल, तू कधी जाऊन म्हणतो का की साहेब तुम्हाला काही मदत करू का? म्हणजे तुझ्या ऑफिसच्या वेळेपेक्षा तू 1 मिनिटही जास्त द्यायला तयार नाही आणि तुला वाटते की तुझ्या अधिकाऱ्याने तुझ्यावर प्रेम केलं पाहिजे. शक्य आहे का? तू निस्वार्थपणे करतो काय? ऑफिसरला माहिती आहे की तू पैशासाठी काम करतो म्हणून तुझ्यावर तो अधिकार राबवतो. प्रयत्न कर की तू त्याच्या कामामध्ये मदत करू शकशील आणि तुझ्या मनामध्ये जे त्याच्याविषयीचे जे काही तुनं ग्रह करून ठेवलेला आहे तो ग्रह पूर्ण काढून टाक. तू त्याच्यावर प्रेम करायला शिक, बघ तो पण तुझ्यावर प्रेम करेल. हा काही एक आरसा असतो. आपण आरशामध्ये आपला चेहरा बघत असतो. जर आपल्या मनामध्ये वाईट असेल तर ते वाईटच आपल्याला बाहेर दिसते. तेव्हा त्याच्याविषयीचा तुझ्या मनामधला हा भाव सोडून दे, ग्रह सोडून दे, पूर्वग्रह सोडून दे आणि तू त्याला मदत कर. ऑफिसच्या वेळेनंतरही मदत कर आणि त्याचे गुण बघायला शिक. त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी पण असेल आणि तू जर तुझा स्वभाव बदलला तर बघ तो पण बदलेल आणि तुला हे दररोजचं दुःख होणार नाही ना. दररोज डोकेदुखी तुला राहणार नाही. तू बदलला पाहिजे. आणि तेव्हा बघा की हरिपद मित्राने त्याचा पूर्णपणे स्वभाव बदलला आणि त्या जीवनामध्ये आनंद आला. म्हणजे शेवटी इच्छा आणि द्वेष हेच आपल्या सुखदुःखाला कारण असतात. हेच भगवंत आपल्याला इथे सांगतात. इच्छा आणि द्वेषाची केवळ सुखदुःखाला ठरती कारण, अज्ञानी जन जाणत नाही, टळत नाही जन्म मरण. त्यानंतर निष्काम भावे सत्कर्म करिता, निष्काम भावे सत्कर्म करिता पापे नष्ट होऊन जातात. निष्काम भावे सत्कर्म करिता पापे नष्ट होऊन जातात. रागद्वेष अन मोह सोडूनी दृढ भावे मलाच भजतात, दृढ भावे मलाच भजतात. तेव्हा इथे भगवंत काय म्हणतात? निष्काम भावे सत्कर्म करिता. बघा सत्कर्म तर आपल्याला करायचे आहे. आपले सगळे शास्त्र सांगतात परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. इतरांवर उपकार करणं हेच पुण्य आहे आणि इतरांना त्रास देणं हेच पाप आहे. सगळे आपल्याला सांगतात. तेव्हा आपल्या हातून कुणालाही कसल्याही प्रकारची इजा होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर आपण इतरांना मदत करू शकलो नाही तरी हरकत नाही, पण मात्र इजा कधीही कुणालाही करू नये, कारण त्या कर्माची फळं शेवटी आपल्याला भोगावी लागणार आहे. जसं कर्म असेल तसंच फळ मिळणार आहे. जैसी करणी वैसी भरणी हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा निष्काम भावे सत्कर्म करिता. तुम्ही सत्कर्म करा, दानधर्म करा, पूजा अर्चा करा, जपध्यान करा,
हे सगळं चांगलं कर्म करा आणि हे कर्म आपण केलंच पाहिजे. हेच तर कर्म आपल्याला मदत करणार आहे. आपण जे काही पैशासाठी करतो ते सकाम कर्म आहे. ते आपल्याला पोट भरायसाठी करावंच लागणार आहे आणि ते आपण कर्तव्यबुद्धीनं केलंच पाहिजे. ते आपण टाळू शकत नाही. पण त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे वेळ असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल, तुमच्याकडे पैसा असेल, म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे, तुम्ही टीचर आहात, गरीब मुलांना शिकवा. तुमच्याकडे पैसे आहे, गरिबांना दानधर्म करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तुकाराम महाराज म्हणतात. की या रंजल्या गांजल्यांची सेवा जो करतो तिथेच देव आहे, त्याच्यामध्येच तर देव आहे. देवाला कुठे शोधता तुम्ही? तेव्हा इथे दानधर्म करा, सगळी सत्कर्म करा, चांगली कामं करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स. जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात. बाकी जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. तेव्हा स्वार्थ सोडून जेवढं होईल तेवढं इतरांना मदत करण्याची प्रयत्न करा, सेवा करण्याचा प्रयत्न करा. पण सत्कर्म करा, पण ते सुद्धा निष्काम भावानं करा. तुम्ही काही दान देता त्यामागे काही कामना ठेवू नका की मी हे भगवंताला अर्पण करत आहे कारण मला याच्या बदल्यात हे मिळालं पाहिजे, असा तुम्ही बिझनेस करू नका. आपण बरेचदा बिझनेस करतो. तिरुपतीला गेल्यानंतर भगवंता मी तुला एवढे पैसे टाकतो हुंडीमध्ये, मला एवढे मिळाले पाहिजे. ते काही खरं दान नव्हे. दान तर गुप्त पाहिजे. तुम्ही एका हाताने दान दिलं, दुसऱ्या हाताला ते माहीत पण व्हायला नको. नाही तर काय डांडोरा पिटायचा, लोकांना दाखवायचं की मी किती मोठं काम करतो. असा शो करण्यामध्ये काही अर्थ नाही. एका ठिकाणी मोठी सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये खूप लोक बसले होते आणि एका व्यक्तीने त्या सभागृहामध्ये जेवढे काही फॅन आहे त्या सगळे पंखे देणगी दिले होते. त्या हॉलमध्ये जेवढे काही पंखे होते ते सगळे पंखे त्या मनुष्याने देणगी म्हणून दिलेले होते आणि त्या पंख्याच्या एका पात्यावर लिहिलेलं होतं, गिफ्टेड बाय मिस्टर सो अँड सो. हा पंखा अमुक अमुक व्यक्तीने देणगी म्हणून दिलेला आहे, असं याच्यावर लिहिलं होतं. आणि त्या मीटिंगमध्ये त्याचा सत्कार झाला, तो पण तिथे होता. आणि उन्हाळ्याचे दिवस, उकळायला लागलं, खूप गरम व्हायला लागलं आणि काही व्यक्तींनी ते पंखे सुरू करायचा प्रयत्न केला. तर ज्या मनुष्यानं पंखे दिले तुम्ही अहो हे तसं करू नका म्हणे, ते पंखे सुरू करू नका म्हणे, राहू द्या म्हणे, थोडं गरम झालं तर होऊ द्या म्हणे, पण ते पंखे नका सुरू करू. अरे एवढं गरम होतं आहे ना, पंखे मग लावले कशासाठी, ते सुरू करायचे नाही तर. अहो पण म्हणे तुम्ही पंखे सुरू केले, त्याच्यावर माझं नाव लिहिलं आहे, ते कुठे दिसणार आहे लोकांना? माझं नाव दिसू द्या ना लोकांना. ते सुरू केलं तर नाव दिसणार कसं? म्हणजे बघा, तिथे पण याला नाव पाहिजे. दिले पंखे पण तिथे पण त्याचं नाव दिसलं पाहिजे. म्हणजे अशी काही ना काहीतरी कामना ठेवून आपण चांगलं काम करत असतो. ते भगवंत म्हणून सांगतात की सत्कर्म करा, दानधर्म करा, पण या नामायशाची तुम्ही आशा ठेवू नका. मला प्राधान्य मिळालं पाहिजे, माझा सत्कार झाला पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, माझं नाव पेपरमध्ये आलं पाहिजे, हे बिलकुल तुम्ही त्याच्यामागे ठेवू नका. तुम्ही हे जर सगळं केलं तर ते पुण्यकर्म होणारच नाही. म्हणून म्हणतात भगवंत, निष्काम भावे सत्कर्म करिता पापे नष्ट होऊन जातात. म्हणजे आपल्या मनामधली सगळी पापं नष्ट होऊन जातात. अशा प्रकारे जर आपण निष्काम भावानं जर सत्कर्म करत राहिलो, सत्कर्म करायचे, परोपकार करायचे आहे, तो पण निष्काम भावानं, तर आपलं चित्त शुद्ध होते. आपल्या मनामधले पापं नष्ट होतात, वाईट कर्माचे परिणाम सगळे नष्ट होतात आणि मग आपल्या मनामध्ये चांगल्याच गोष्टी राहतात. आणि म्हणून रागद्वेष न मोह सोडून दृढभावे मलाच भजतात. असे भक्त लोक, जे असे भक्त असतात ते रागद्वेष सगळा सोडून देतात आणि ते मलाच भजतात, माझीच पूजा करतात. म्हणजे भगवंताची पूजा केल्यामुळे मनुष्य संत होतो आणि संत झाल्यामुळे त्याच्या मनामधले राग, द्वेष, मोह हे सगळे निघून जातात. आपण बऱ्याच संतांच्या जीवनामध्ये बघितलं आहे की त्यांनी पण कर्म केली, पण बघा त्यांनी कशी कर्म केली.
त्यांच्या मनामध्ये कुठेही राग आणि द्वेष नव्हता. म्हणून म्हटलं आहे की रागद्वेष न मोह सोडून दृढ भावे मलाच भजतात. आपण बघतो गुरुद्वारामध्ये तिथे लोकांचे जोडे ते साफ करतात. तिथे भेदभाव नसतो, तिथे रागद्वेष नसतो. एखादा मोठा ऑफिसर, एखादा चपराशी सगळे येतात आणि काय करतात तर भक्तांचे जोडे साफ करतात, त्या गुरुद्वारा साफ करतात, तिथे लंगरमध्ये लोकांना फ्रीमध्ये जेवायला देतात. म्हणजे बघा ही सेवा आहे. आणि तिथे असं नाही की हे काम तुच्छ आहे, हे जोडे आपण कसे साफ करायचे, हे जोडे आपण तर मोठ्या पदावर आहो, हे सगळं सोडून देतात. की हे काम लहान, याचा द्वेष केला पाहिजे, हे काम मोठं मी हेच केलं पाहिजे, मी पूजाच केली पाहिजे, मी जोडे कसे, बिलकुल राहत नाही. गुरुद्वारामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की सगळं राग द्वेष मोह सोडून सगळं ते कोणतंही काम करतात. गुरुद्वारा साफ करतात, बाथरूम साफ करतात, जोडे साफ करतात, कारण सगळं भगवंताचंच काम आहे. तेव्हा ते भगवंत म्हणतात की अशा प्रकारे राग द्वेष सोडून ती लोकांची सेवा करतात आणि ते मलाच भजतात. आता बघा सावतामाळ्याच्या जीवनामध्ये सावतामाळी संत होते. आता त्यांना त्या महादेव शास्त्रींनी किती छळलं, त्यांच्या शेतामधलं पीक उद्ध्वस्त केलं, त्यांना मारायला माणसं पाठवली, त्यांची किती बदनामी केली. हे एवढं सगळं केलं, पण जेव्हा त्या महादेव शास्त्रीचा मुलगा आजारी पडला तेव्हा सावतामाळी स्वतः औषध घेऊन त्याच्या घरी त्या मुलाला द्यायला गेले. आता मला ह्या माणसाने एवढं छळलेलं आहे आणि आता मी त्याला कशाला मदत करू, हा भाव बिलकुल त्यांच्या मनामध्ये आला नाही. बघा, याला म्हटलं आहे संत. म्हणजे विठ्ठलाची उपासना करायचे, पण कसे, कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी. त्यांचा तो अद्वैत भाव होता. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. त्यांना सगळीकडे तो भगवंत दिसायचा, तो विठ्ठलच दिसायचा, पांडुरंगच दिसायचा. ही माझी भाजी आहे, मुळं आहे, कांदा आहे, ही विठाईच आहे. त्यांना ती अनुभूती प्राप्त झालेली होती. त्यामुळे हा माझा दुश्मन आहे आणि यानं माझा छळ केला, आता मी याची सेवा करायला नको, याला मदत करायला नको, असा द्वेषभाव त्यांच्या मनामध्ये मुळीच आला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना विसोबा खेचरांनी किती छळ केला ज्ञानेश्वर महाराजांचा, पण शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं माफ करून त्यांना आपलं शिष्य करून घेतलं. विसोबा खेचर मोठे संत झाले, ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य होते. नामदेव महाराजांना त्यांनी दीक्षा दिली. म्हणजे हे असे जे संत आहेत, निष्काम भावे सत्कर्म करिता पापे नष्ट होऊन जातात, रागद्वेष न मोह सोडून दृढ भावे मलाच भजतात, दृढ भावे मलाच भजतात. तेव्हा अशा प्रकारचे जे संत होऊन जातात, चित्त शुद्ध होते, वाईट कर्माचे फळं निघून जातात, मग राग द्वेष मोह पण मनामध्ये राहत नाही, दृढ भावानं भगवंताची पूजा करतात आणि इतरांची सेवा करतात. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की मनुष्य कसा, साधारण मनुष्य कसा संत होऊ शकतो. हे जे भगवंताने सांगितलेलं आहे, याचं जर आम्ही जीवनामध्ये आचरण केलं तर हळूहळू आमची प्रगती होते आणि ती जीवनाची अंतिम अनुभूती, कल्मिनेशन, वासुदेव सर्वमती स महात्मा सुदुर्लभ. तेव्हा हा वासुदेव सर्वमिती, वासुदेव सगळं काही झालेलं आहे, तो कृष्ण भगवानच सगळं काही झालेलं आहे, ही अनुभूती होऊन आपलं जीवन धन्य होते आणि शेवटी आपण बंधनातून सगळ्या मुक्त होतो. हेच भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये सांगत आहे. तेव्हा एकदा आपण परत ही कविता वाचून घेऊ आणि आजच्या चिंतनाला आपण विराम देऊया. तर सुलभ गीता रसामृत आजचं आपलं प्रवचन होतं 13वं प्रवचन आणि 7व्या अध्यायाचा दुसरा भाग होता आज आपला ज्ञान विज्ञान योग. याचा पहिला भाग आपण काल बघितला, आज आपला दुसरा भाग होता आणि आज आपण 13वं प्रवचन संपवत आहोत. हे धनंजया या सर्व जगाचे मजविन अन्य कारण नसे, मन्यांमध्ये जसा एकच धागा माझ्यातच जग हे दिसे. अनेक जन्माच्या अंतिम जन्मी जेव्हा होते सत्याचे दर्शन,
दुर्मिळ आहे असा महात्मा भजतो सर्वत्र वासुदेव बघून. सकाम भावे भजती जे जन देवदेवींवर श्रद्धा ठेवून. भक्तांच्या त्या श्रद्धा भक्तीला देतो मीच दृढ करून. भक्तीने त्यांच्या प्रसन्न होऊन मीच करतो पूर्ण कामना. नाशवंत असते ते सारे मंदबुद्धींना कसे कळेना. इच्छा आणि द्वेषाची केवळ सुखदुःखाला ठरती कारण. अज्ञानी जन जाणत नाही टळत नाही जन्म मरण. निष्काम भावे सत्कर्म करिता पापे नष्ट होऊन जातात. रागद्वेष अन मोह सोडून दृढभावे मलाच भजतात. दृढभावे मलाच भजतात. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया आणि जेव्हा आपण पुन्हा पुढल्या क्लासमध्ये आपण भेटणार आहोत तेव्हा आपण 8वा अध्याय चिंतनासाठी घेऊ. तेव्हा आज सुलभगीता रसामृताचं हे जे आपलं 13वं प्रवचन आहे ते आपण आज इथेच थांबवूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.